दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी देवता वर्गाच्या संदर्भात अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे का जे श्रीकृष्ण महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेत पण सांगितलं. परंतु कलियुगाचे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी यांनी मराठीचा अभिमान घेऊन मराठीत हे तत्त्वज्ञान सांगितल्यामुळं आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवांना ते स्पष्ट आणि पारदर्शक कळू शकते. देवता वर्ग हा नित्यबद्ध आहे, तो एक सिस्टमचा भाग आहे. ही सृष्टी चालवण्यासाठी ते एक राज्यकर्ते आहे. असं जरी असलं तर मग देवाच्या ठिकाणी त्या देवतेच्या ठिकाणी कोणते सामर्थ्य नाही का? त्यासाठी त्याचा ठाई एक सामर्थ्य आती ती तरी येथुनीची सिद्धी नाही जितकी त्या ठिकाणीसुद्धा एक सामर्थ्य आहे म्हटलं. परंतु ते सिद्धूला नेण्याचं काम हे सुद्धा परमेश्वरच करतात, कारण त्या नित्यबद्ध आहे. त्यांच्या प्रवृत्तीनं त्यांना काही कार्य करता येत नाही आणि म्हणून ते जे सामर्थ्य आहे तेही परमेश्वराला सिद्धीला न्यावं लागतं. परंतु जीवामध्ये अज्ञान असल्यामुळं काही जर झालं तर तो सांगतो मी ह्या देवतेची भक्ती करतो, त्या देवतेची भक्ती करतो म्हणून मला हे भेटलं. वास्तविक तसं नाही आहे. परमेश्वराकडूनच आपल्याला ते सर्व काही भेटत असतं, परंतु अज्ञानाकारणाने आपण त्या देवतेलाच परमेश्वर समजतो. हे आपलं सर्वात मोठं अन्यथा ज्ञान आहे आणि त्यातून बाहेर पडणं म्हणजे परमेश्वराची जाणीव ओळख करून अनन्यभावे शरण जाऊन परमेश्वराची भक्ती करणं. दंडोत प्रणाम.